ही तिकेट कॅप्टन विरियाटोक न्हय, ही तिकेट दिल्या ती फाटल्या 10-12 वर्सांत त्रास सोंसतल्या बारीक लोकांक. खऱ्या अर्थान ही तिकेट एसटी समाजाक, नुस्तें वेवसायी, टॅक्सी वेवसायी, खण पिडेस्त आनी आवाज बंद केल्ल्यांक. दक्षिणेचो इंडिया अलायन्साचो उमेदवार विरियाटो फर्नांडिसान मन उक्तें केलें. जाल्यार ₹1 घेतले बगर म्हादयची केश लडटलो, गोंयचो आवाज जातलो, ॲडव्होकेट रमाकांत खलपान गर्जना केल्या. काँग्रेसीन आदलो केंद्रीय कायदो मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलपाक उत्तर गोंयचो लोकसभा उमेदवार म्हूण घोशीत केला. जाल्यार दक्षिणेंत विरियाटो फर्नांडीस ह्या खडेगांठ एक्टिविस्टाक दक्षिणेची तिकेट दिल्या. इंडिया गठबंधनाचे हे गोंयचे उमेदवार. दोनूय उमेदवारांनी एक देश म्हूण काम करतले, बारीक लोकां खातीर वावुरतले, सगळ्या जातींच्या आनी धर्मांच्या लोकांचो आवाज म्हूण वावर करतले अशें सांगलां. आयकात. ही कॅप्टन विरियाटो फर्नांडीसाक टिकेट न्ही. हांवें पयलेंय सांगलां तशें, दीस टिकेट इज आम जनता, आम गोंयकार जो आसा, आम सादारण गोंयकार पळय आसा, जे लास्ट 10-12 वर्सां जालीं सफर जाता अंडर द डबल इंजीन, ही टिकेट तांकां दिल्ली आसा तांचो आवाज वयर व्हरपाक. ही टिकेट एसटी समाजाक दिल्ली आसा, जे आपणाचो हक मागता तांकां ही टिकेट दिल्ली आसा. ही टिकेट जे लोक इकॉनॉमिकली सफर केल्ले आसा, टॅक्सी ड्रायव्हर जावं, मोटरसायकल पायलट जावं, फिशरमॅन कम्युनिटी जावं, फार्मर कम्युनिटी जावं, जे माडार चडटा रेनेर तांचे कम्युनिटी जावं, बारीक सगळे जे बारीक बारीक कम्युनिटीचे म्हणजे प्रोफेशनान आसा, ही तांकां टिकेट दिल्ली आसा. ही जे लोक एक्टिविस्ट लढाई करता, जावं बाब स्वप्नेश शेल्लेकार, जावं प्रोफेसर प्रजल साकरदांडे, जावं शंकर पोळजी, जावं प्रतिमा, जावं एंथनी डिसिल्वा, हे सगळे रामा काणकोणकार, विकास भगत, हे सगळे पळय लढाई करता. आमचो महेश मांबरे, हृदयनाथ शिरोडकार, हे सगळे म्हादयक लागून, आमची आवय तिका लागून सेव करपाक लढाई करता. ही तांकां टिकेट दिल्ली आसा. ही टिकेट जी मायनींग बॅन केल्ली आसा 10 वर्सां पयलीं, जे आतां फक्त लॉलिपॉप दाखयता, इलेक्शना पयलीं स्टार्ट लोकांक फटयता, जे रिणान बुडलेले आसा, ही टिकेट तांकां दिल्ली आसा आवाज उठोवपाक, वयर सेंटराक हाडपाक. सो वी हॅव अ बीग रिस्पॉन्सिबिलिटी. ही टिकेट तांकां दिल्ली आसा. आय एम जस्ट अ फ्रंट टू टेक दीस डिमांड्स टू द सेंटर. आदलो केंद्रीय कायदो मंत्री असलेल्या ॲडव्होकेट रमाकांत खलपाने आपले मन उक्तायलां. ताणें प्रचाराकय सुरवात केल्या. उत्तरेचो इंडिया युतीचो लोकसभा उमेदवार म्हणून तो रणभुंयेर देंवला. कूळ मुणकार कायदो, शेत जमिनी, म्हादय अशा विशयांचेर झुजपाचें आसा, ताणें सांगलें. गोंयच्या फुडें अनेक प्रश्न आसात. त्यातलो एक प्रश्न आसा म्हादय सारको इशू आसा. म्हादयचें पाणी वळोवन कर्नाटकान आपल्या वाटेन घेतलां. हांवें त्या वेळार ह्या सरकाराक विनंती केली लेखी स्वरुपात आमचे त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराक की वकील हांव, वकिलीचो म्हाका दीर्घ असो अनुभव आसा. हांव फुकट गोंयचें काम दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात करता, म्हणजे तुमी नेमणूक करात अशी हांवें विनंती केली. नंतर काँग्रेस सरकाराकय केली. पण आता परत एकदा हो इशू दिल्ली पर्यंत येण्याची शक्यता आसा. दिल्लीच्या लोकसभेच्या व्यासपीठाचेर म्हाका तो गाजोवपाक जाय. देशपातळीचेर तो इशू म्हाका व्हरपाक जाय. ज्या वेळार जर ती सुप्रीम कोर्टात हो जर विशय परत एकदा चर्चेक येत, तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे आजही ती तयारी आसा गोंयच्या जनतेच्या वतीन उलोवपाची. आमचे कडेन कूळ मुणकारांचे अजून प्रश्न आमी सोडयले ना. शेत जमीन विकूंक जायना असो नियम असून सुद्धा शेत जमीन आमचे विकून जाल्ले. जमनीची रुपांतरां जावन मोठ्या प्रमाणाचेर लोक येतात. आमकां कितें गोव्याचें रुपांतर मुंबयत करपाचें आसा, आमकां कितें गोवा म्हणजे तेजें अनदर कलकत्ता करपाचें आसा. हे जर जायना तर सगळे गोमंतकीय लोकांक जागरूक रावचें पडटलें. त्यामुळे गोंयची भूमी ही अत्यंत म्हत्वाची, ती टिकोवपाचो प्रयत्न जातलो. म्हज्या कडेन तें काम जातलें. गोंयची नद्यो, गोंयची न्हंयो, गोंयची रानां वनां हें जे सगळें जें आसा, पर्यावरण आसा ताचो राखचो प्रयत्न जावपाक जाय. आनी त्याच बरोबर जगात गोंयचें नांव एक अत्यंत सुंदर असो प्रदेश म्हणून आसपाक जाय. हांगा एक पवित्र स्थान, गोवा म्हणजे एक पवित्र स्थान आसा, अशें तरेन गोंयचें नांव जावपाक जाय. काही लोक तर म्हणटात की गोवा म्हणजे एक रोम ऑफ द ईस्ट म्हणटात आनी दक्षिण काशीय म्हणटात. त्याच बरोबर आमचे कडेन मुस्लीम समाज आसा, तोय ह्या भागांतल्या भुमी कडेन खूब मोठ्या प्रमाणाची निगडीत आसा. सगळे तिनूय धर्म ज्या ठिकाणी एकवटले त्या सगळ्या लोकांचो आवाज बुलंद आवाज करून त्या ठिकाणी काम करतलो. सगळे विरोधक एकठांय येयल्यात इंडिया अलायन्साच्या पांख्या तळा. ताचे फाटली रजावय कॅप्टन विरियाटो फर्नांडीसान सांगलें. द व्हेरी फॅक्ट ऑल ऑपोजिशन पार्टीज हॅव कम टुगेदर म्हणजे
सगळ्यांक एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा. लोक कितें म्हणटा, ह्या इलेक्शना उपरांत इलेक्शन जातलें जाल्यार खबर ना, बिकॉज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आसा इंडियेक. जशे पॉलिटिकल लिडर्स जे मोदीचेर आवाज उखलता तांकां काडटा आनी भितर उडयता, फॉल्स केसीस घालता तांचेर, नाल्यार कितें घालता, अजून प्रूफ जायना कांयच. आनी जेन्ना कारखानेवाले इंडस्ट्रियलिस्ट तांचेर रेड मारता, ते जेन्ना इलेक्ट्रॉल बॉन्ड घेता, ते लायक अ वॉशिंग मशीन, मागीर BJP माफ करता. सो देर इज एन अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी, देर इज एन अटॅक ऑन द डेमोक्रेसी ऑफ इंडिया. सो म्हाका दिसता त्या खातीर ह्यो सगल्यो पार्टयो बराबरी आयल्या टू वेज अ वॉर ऑन दीस अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी अँड सेव डेमोक्रेसी इन इंडिया. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, विलियम रॉड्रिक्स, नितीक्षा गांवकार आनी भक्ती पै बाळगी.